महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आहे। या योजनेत महाराष्ट्र सरकारने बरेचसे बदल केलेले आहेत। ही योजना महिलांना सक्षमीकरण व आत्मनिर्भर बनवण्यासाठी घोषित केली आहे। या योजनेत महिलांना प्रति महिने 1500 रुपये देण्यात येणार आहेत। हे पैसे थेट महिलांच्या बँकेत जमा होणार आहेत। या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी नक्की कुठले कागदपत्र लागणार आहे, अर्ज कसा भरावा हे आपण पाहूया। राज्यातील महिला रहिवासी असणे गरजेचे आहेत। जर त्यांच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर त्यांनी पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला 15 वर्षापूर्वीचा आवश्यकता असणार आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोट आणि निराधार महिला ह्यात पात्र असणार आहेत। किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण किंवा कमाल वयाचे 5 वर्ष पूर्ण आवश्यकता असणार आहे। या योजनेसाठी कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी नक्की कुठले कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूया। योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्र आवश्यकता असणार आहे। योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज, आधार कार्डचे झेरॉक्स, पासपोर्ट साईज 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला तो पण 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। ते नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आवश्यकता असणार आहे। महाराष्ट्रातील राज्याचे लाभार्थ्यांचे रहिवासी दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला आवश्यकता असणार आहे। हा अर्ज भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन सुद्धा अर्ज भरू शकता। जर ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज भरता येत नसेल तर अंगणवाडी किंवा बालकल्याण कार्यालयात जाऊन सुद्धा हा आपण अर्ज भरू शकता। तर हे होते योजनेचे नियम आणि अटी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांनी घ्यावा। दिव्या तानवडे, रायगड टाइम्स।